19 वर्षापूर्वी 2006 वर्षाची गोष्ट आहे. जून महिन्याचा ची एक पहाट होती आणि अचानक या महाल भागातून मला फोन आला, सूत्रांचा फोन आला की काहीतरी मोठं घडलेलं आहे. आम्ही ताबडतोब ऑफिसमध्ये NDTVमध्ये ब्रेक केली ही बातमी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महालस्थित मुख्यालयावरती लष्कर-ए-तोयबाचा हल्ला झालेला आहे. आणि मी आणि माझे सहकारी विनय शुक्ला कॅमेरा घेऊन आम्ही तत्काळ इथे पोहोचलो होतो त्या पहाटे. आणि आम्ही या गल्लीमध्ये बघितलं होतं, ही जी शाळा आहे नागपूर नाईट स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, या शाळेच्या त्या गल्लीमध्ये समोर एक लाल दिव्याची, म्हणजे ज्याला आपण रेड बेकन म्हणतो, ते रेड बेकन असलेली एक पांढरी ॲम्बॅसेडर कार आम्हाला दिसली. आणि त्या कारजवळ पोलिसांचा बंदोबस्त होता. आणि तिथे फार मोठी एक घटना घडता वाचवण्यात आली होती. लष्कर-ए-तोयबाचा हल्ला थोपवण्यात आला होता, थांबवण्यात आला होता. आणि या ऑपरेशनचं नेतृत्व करणारे अरविंद सराफ, ते त्यावेळेस PSI होते, ज्यांनी या पूर्ण ऑपरेशनला लीड केलं होतं. आम्ही आता त्यांच्याशी बोलणार आहोत. अरविंदजी, आपण NDTV मराठीशी बोलण्याचं कबूल केलं, खूप खूप धन्यवाद. सेवानिवृत्त जीवन जगताय सध्या आपण. त्या दिवशी काय घडलं, तुम्हाला शंका कशी आली की ते आतंकवादी असू शकतात? कारण ती पांढरी ॲम्बॅसेडर होती आणि त्याच्यावरती लाल दिवा होता. बरोबर आहे आपलं. काही महिन्यापूर्वी त्याच्या काही महिन्यात ती घटना जेव्हा घडली त्याच्या काही महिन्यापूर्वी आमचे तत्कालीन CP साहेब SPS यादव सर यांना एक सिक्रेट मेसेज आलेला होता की नागपूर शहरातील काही जे सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत तिथे अतिरेकी हल्ला करणार आहेत. मग त्याच्या आधी पण हल्ला झाला होता. त्याच्या आधी हल्ला झालेला नव्हता, पण RSS हेडक्वार्टर जे आहे हे हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. नाही, काही पुरवण्यात आलं होतं काही स्फोटकं? त्याच्यापूर्वी एक बडकत चौक जे आहे, पंडित बच्चराज बडकत चौक आहे, या बडकत चौकामध्ये हॉटेल सूर्यामध्ये काही तत्कालीन स्टुडंट इस्लामिक मुवमेंटचे जे सिमीचे काही अतिरेकी आहेत, म्हणजे जे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे लोक आहेत, त्या लोकांनी पाईप बॉम्ब पेरलेला होता आणि नंतर ते पकडले गेलेत. नंतर ते सेंट्रल जेलला होते. म्हणून त्या ठिकाणी पंडित बच्चराजच्या तिथे एक सुरक्षा म्हणून आपली गार्ड तैनात केलेली होती. आणि ते हॉटेल सूर्यामध्ये जे त्याने वास्तव्याला होते, तर हॉटेल सूर्याला सील पण केलेलं होतं. त्याच घटनेला अनुषंगाने हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून RSSला टार्गेट करतील अशा शंकेने आपण इथे त्यांना पोलीस यंत्रणेने इथे सुरक्षा. मला शंका कशी आली की ही जी गाडी आहे या गाडीमध्ये काहीतरी चुकीचे लोक आहेत? काही दिवसापासून यांची अशी मोडस ऑपरेंडी होती की यांनी मागच्या वेळेला मिलिटरी कॅम्पलासुद्धा CRP मिलिटरी कॅम्पलासुद्धा यांनी अशाच बिकेन गाडीने हल्ला केलेला होता. आणि तशाच प्रकारचे इंडिकेशन्स आपल्याला CP साहेबांच्या त्या मेसेजमध्ये इंटेलिजन्स डिपार्टमेंटमधून आले. त्याच्यामुळे आमचं सतर्कता आम्हाला बाळगून ठेवलेली होती. 4 महिन्यापासून आम्ही सतत या भागामध्ये जितके काही हायपर सेन्सिटिव्ह पॉईंट्स असतील, पोद्दारेश्वर मंदिर असेल, गणेश टेकडी असेल, दीक्षाभूमी असेल, डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन असेल, रेशीमबाग असेल, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टेशन्स असतील, या ठिकाणी आमचे 2 टीम तयार केलेल्या होत्या. एक राजेंद्र तिवारी म्हणून आणि एक मी आणि एक PSI जगन्नाथ मोरे असे 3 अधिकारी आणि 12 कर्मचारी आणि 2 व्हेकल्स असे आम्हाला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे आम्ही ऑल्टरनेट राऊंड द क्लॉक आमची पेट्रोलिंग सुरू होती. त्या रात्री किती वाजता काय घडलं, काय सांगाल? त्या दिवशी आम्ही सगळेजण पेट्रोलिंगला असताना आमचं असं एक रुटीन बनलेलं होतं की आम्ही पेट्रोलिंग केल्यानंतर सकाळी पहाटे 3-4 वाजता बडकत चौकाच्या तिथे आम्ही थांबायचो, तिथला स्टाफ चेक करायचो. आणि नंतर क्वार्टर मार्केटच्या तिथे एक गौर फॅमिली म्हणून जे क्रिमिनल्स होते ते आलेल्या शेतकऱ्यांना लुटायचे म्हणून आम्ही नंतर तिथून जाऊन आम्ही डिस्पोज व्हायचो. आम्ही तिथे असताना एक सोना बार रेस्टॉरंटकडनं एक पांढरी बिकेन असलेली गाडी आली, ॲम्बॅसेडर कार. तर ॲम्बॅसेडर कार आल्यावर तिथे जर पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये तर त्यांनी तिथे थांबायला हवं होतं, त्यांना विचारपूस करायला पाहिजे होती. पण ती गाडी तिथे निघाल्या आम्हाला जेव्हा ती पास झाली तर त्याच्यातला जो बसलेला गाडी बिकेन जर चालू आहे त्याचा अर्थ त्याच्यात VIP आहे, VVIP आहे. तर तो VIP असताना समोरचा बसलेला कॉन्स्टेबल हा शिस्तीत बसतो, तो अटेंडर म्हणजे असा अस्ताव्यस्त बसलेला दिसला, त्याची टोपी डोक्यात नाही. तर त्यावेळेला आम्हाला एक शंका आली की VIP असताना हा असा कसा बसू शकतो. म्हणून त्या गाडीवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं. ती गाडी लकडापूलच्या समोर आली. त्यांना कदाचित पत्ता माहिती नसावा, तर त्यांनी तिथे बसलेले कॉन्स्टेबलला विचारायला पाहिजे होतं. तिथला एक माणूस उतरला, त्यांनी बघितलं आणि नंतर गाडी रिव्हर्स करून रेकी केली. आणि नंतर मग त्यांनी गाडी पाठीला घेऊन रिव्हर्सला घेऊन या भागाला संघ बिल्डिंगकडे जिथे आपण उभा आहोत या गल्लीतनं त्यांनी संघ बिल्डिंगकडे जायला वळवली.
जसं त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली तसं आमचा स्टाफ पुन्हा तिथे पाठीला आला. पाठीला आल्याबरोबर आम्ही त्यांना कॉशन दिलं. थंबकोनात म्हणजे आम्ही त्यांना आमच्या पोलिसाचा जो लँग्वेज असते त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारपूस केली. परंतु त्यांनी त्या बॅरिगेड्स जे आहेत तिथे बॅरिगेड्स लागलेले होते, आतमध्ये SRP होती. त्या बॅरिगेड्सला पाडल्यावर त्या बॅरिगेड्सचे जे कोंब असतात ते त्यांच्या समोर फसल्यामुळे त्यातला एक जण उतरला. त्यांनी हँड ग्रेनेड आमच्या या भागाला फेकला. नशीब आमचं बलवत्तर की तो हँड ग्रेनेड फुटला नाही. जसं आम्ही त्यांना कॉशन द्यायला गेलो त्यांनी फायर केल्यावर आम्ही रिफायर करून अवघ्या 7-8 मिनटामध्ये जे काही तो खेळ असेल ते सगळं संपला. ॲटंडम आम्ही त्यांच्या बस फायर केला. बस फायर करून नंतर जेव्हा त्या बस फायरमध्ये मला पण एक बुलेट इंजुरी झाली होती. बस फायर केल्यावर आम्हाला ते माहीत पडलं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात RDX आहे, मोठ्या प्रमाणात हँड ग्रेनेड्स आहेत, मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आपल्याकडे AK-47 होते, त्यांच्याकडे AK-57 रायफल्स होत्या आणि कार्टिजेस होते आणि मोठा एका जर्मनच्या डब्यामध्ये RDX 5 किलो RDX इतकुचा. मला तेच विचारायचं आहे की त्यावेळेला त्यांच्याकडे AK-56 3 होत्या आणि तब्बल 5 किलो RDX आणि 14 हँड ग्रेनेड्स आणि याशिवाय एक मोठा टिफिन बॉक्स. यापेक्षा आणखी काय होतं तिथे? त्याच्यामध्ये त्यांच्या ॲम्युनिशन्स होते. ॲम्युनिशन्स म्हणजे गोळ्या होत्या, बऱ्याचशा मॅगझिन्स होत्या, हँड ग्रेनेडचे असे बॉक्सेस होते, बॅनाक्युलर्स होते, म्हणजे काही असे त्यांना आणि ते फिदाईन होते. फिदाईन म्हटलं म्हणजे स्वतःला झोकून देऊन आपण नायनाट करायचा, निस्राभूत करायचा, अंतक फैलवायचा आणि त्याच्यामध्ये आपण मेलोही तरी चालेल अशा प्रकारचे ते स्वतःचं मरण आपल्या डोक्यावर घेऊन आलेले अतिरेकी होते. नशीब चांगलं, त्यांचं नशीब वाईट, आमचं नशीब चांगलं की आम्ही त्यांना तिघांना यमसदनी पाठवलं. तिघेजणं घटनास्थळीच हे झाले. लगेच कंट्रोलला कॉल केल्यावर तत्कालीन CP सर, तत्कालीन प्रभात कुमार जे आमचा टीम लीड करायचे ते सगळे इथे आलेत आणि त्यांनी नंतरचं पूर्ण सिच्युएशन त्यांनी हँडल केलं. मला इथनं मेडिकल कॉलेजला ॲडमिट केल्यावर मग माझी तिथे ट्रीटमेंट झाली. त्यावेळच्या तत्कालीन डीन डॉक्टर विभारी दाणी यांनी स्वतः माझ्याकडे लक्ष केलं आणि नंतर आणि आम्हाला नंतर माहिती पडलं की आपल्या हातातनं एक खूप मोठं काम झालेलं आहे. एक नागपूर म्हणजे तितकं जर RDX जर ब्लास्ट झाला असता तर अख्खा महाल एरिया जो आहे हा उडाला असता आणि त्याच महाल एरियामध्ये आपल्या जे सध्याचे जे विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर यांचंसुद्धा निवासस्थान त्याच भागात आहे आणि महाल हा सेन्सिटिव्ह आहे. मोठी जातीय धर्माची तेढ वाढलेली असते आणि खूप मोठं सॅबोटेज आपल्या डिपार्टमेंटला झालं असतं. ते एक चांगलं काम आमच्या हातातनं घडलं. या घटनेच्या मागे मास्टर माइंड ज्याला आपण सूत्रधार म्हणतो तो रेझाउल्ला निजामन असा नावाचा त्याला थोडक्यात अबू सैफुल्ला असं नाव आहे आणि तो लष्कर-ए तोयबाच्या अबू अनसचा उजवा हात समजला जातो आणि त्याची आता सिंध प्रांतातील मतली या गावात तो स्थानातून बाहेर पडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि 19 वर्षानंतर का होईना पण या घटनेतील जो सूत्रधार होता त्याला अज्ञात हल्लेखोरांनी यमसदनी पाठवला आहे. ती घटना घडल्याच्या 19 वर्षानंतर आजसुद्धा या परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.